नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा जोरात आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. आमचे खासदार आमच्या सोबत आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी सांगितलं. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना जोर आलाय. मात्र ठाकरे गटाने हे सगळे दावे फेटाळलेत. लोकांनी 2024 मध्ये दिलेल्या जनादेशाचा उल्लेख करत आमच्यावर लोकांचा विश्वास आहे असा ठाम दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. शिवसेनेमधील अंतर्गत घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलं असून ऑपरेशन टायगर प्रत्यक्षात येणार की केवळ चर्चा राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल पुण्यात शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पक्षाच्या वाटचालीवर चर्चा झाली असून खासदार वेगळा गट स्थापन करतील ही चर्चा त्यांनी फेटाळली आहे. दरम्यान बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजीमुळे शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचं समोर आलंय. वरिष्ठांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत सोमवारी ठाकरे गट आणि शिंदे गटातील नगरसेवकांमध्ये खड्ड्याच्या प्रश्नांवरून जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या वादामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. महासभेत शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांना एकदा कल्याणच्या रस्त्यांवर फिरवा, सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील असं विधान केलं. या वक्तव्यानंतर शिंदे गटाच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करत आमच्या नेत्यांमध्ये दम आहे अशा शब्दात जोरदार घोषणाबाजी केली. मुंबईत 22 जून पासून सुरू होणारे महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन यंदा अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत सलग 3 आठवडे चालणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलं असून या काळात अनेक महत्त्वाचे विधेयक आणि जनहितांचे मुद्दे चर्चेला येणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि भ्रष्टाचाराचे आरोप यावरून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जयपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर 2 तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली. हल्ल्यानंतर जमाव संतप्त झाला आणि काही आंदोलकांनी हल्लेखोरांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र अभिजित दिपके यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत मारू नका, त्यांना सोडून द्या असं आवाहन करत जमावाला शांत केलं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर आंदोलकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस पुढील तपास करत आहे. सोशल मीडियावर बदनामीची धमकी देत व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्या एका टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय. खोटे व्हिडिओ तयार करून व्यवसाय बंद पाडण्याची भीती दाखवत लाखोंची खंडणी मागणाऱ्या आरोपीला मुलुंड परिसरातून रंगेहात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखीन कोणाचा सहभाग आहे का आणि अशाच प्रकारचे इतरांना लक्ष करण्यात आले का याचा तपास आता गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आरटीओ कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षांच्या निषेधार्थ आजपासून राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे. प्रशासनाकडून वारंवार दिली जाणारी आश्वासनं पूर्ण न झाल्याने आणि अनेक महत्त्वाच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. या संपामुळे राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता असून वाहन नोंदणी, परवाना सेवा, फिटनेस प्रमाणपत्र यांसह दैनंदिन कामांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. दरम्यान प्रशासन काय भूमिका घेतं आणि संप टाळण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कर्नाटकातील बागलकोट बीटीडीए कार्यालयात जमीन भरपाई न मिळाल्याच्या रागातून एका वृद्ध शेतकऱ्याने अधिकाऱ्याला चप्पल मारल्याची घटना घडली. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून कार्यालयात तणाव निर्माण झालाय. शेतकरी 2004 पासून भरपाईसाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातंय, तर अधिकाऱ्यांनी हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचं स्पष्ट केलं आहे. सांगोला येथे कोरड्या नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर पोलिसांनी कारवाई करत 6 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत जेसीबीसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण अंदाजे 1,21,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जाते. 30 वर्षीय संचिताने नालासोपारा येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. दरम्यान संचिताची मैत्रीण आणि सह अभिनेत्री मेघा शर्माने ती डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा केलाय. त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनलंय. आता संचिताचा सहकलाकार उज्ज्वल शर्मा यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रिलेशनशिपच्या चर्चांना स्पष्टपणे नकार दिलाय. आमचं अफेअर होतं या
या केवळ अफवा आहेत. आम्ही कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हतो. ती दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होती असं त्याने सांगितलं. तसेच गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा संचिताशी संपर्क नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं. संचिताच्या वैयक्तिक आयुष्यात ती कठीण काळातून जात होती अशी माहितीही समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. पुणेकरांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसणार आहे, कारण सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात एमएनजीएलने नैसर्गिक वायूच्या वाढत्या खरेदी खर्चामुळे हा निर्णय घेतलाय. नवीन दर आज म्हणजे 16 जून पासून लागू झालाय. सीएनजी आणि पीएनजी दरवाढीमुळे पुणेकरांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असताना एमएनजीएलने मात्र ही दरवाढ वाढत्या इनपुट कॉस्टमुळे अपरिहार्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या सहली दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये असताना शहराध्यक्ष सुनील केदार यांनी उत्साहाच्या भरात ड्रायव्हरला खाली उतरवून स्वतः बसचं स्टेअरिंग घेतलं. मात्र बस सुरू होताच नियंत्रण सुटलं आणि बस थेट हॉटेलच्या भिंतीला धडकली. या अपघातात बसचं किरकोळ नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेनंतर काही काळासाठी नगरसेवकांची सहल थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात नवीन गाडी घेतल्यानंतर वाटलेल्या पेढ्यांमुळे 6 जणांना विषबाधेची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संबंधित मिठाईचे दुकान बंद करण्याचे आदेश दिले असून पेढ्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ठाण्यातील कळवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नामांकित ऑनलाईन वितरण सेवेद्वारे मागवलेल्या प्रसिद्ध ब्रँडच्या अंड्यांच्या ट्रेमध्ये सडलेली अंडी आढळल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ब्राझीलमधील लाईट बेरामधील बंजी जम्पिंग दरम्यान 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. प्राथमिक माहितीनुसार सेफ्टी हार्नेस जोडताना कर्मचाऱ्यांकडून गंभीर निष्काळजीपणा झालाय. सुमारे 40 मीटर उंचीवरून उडी मारताना सेफ्टी दोरी योग्यरित्या न लावल्याने ती थेट खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या घसरणीमुळे सोने चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळते. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,53,200 रुपयांवर तर चांदीचा दर प्रति किलो जवळपास 2,52,000 पोहोचलाय. आंतरराष्ट्रीय भूराजकीय घडामोडीनंतर सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेल्या कलामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींना मोठा आधार मिळालाय. त्यामुळे देशांतर्गत कमोडिटी बाजारातही तेजीचं वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. पोषक वातावरणाचा अभाव आणि संथ वाटचालींमुळे मान्सूनची प्रगती मंदावली आहे. मुंबई ठाण्यात सध्या 31 ते 34 अंश सेल्सिअस तापमानासह उष्ण आणि ढगाळ वातावरण आहे. तर पुणेकरांची नजर मान्सूनच्या आगमनाकडे लागली आहे. कोकणातही काही भागात पूर्व मोसमी सरींनी हजेरी लावली असून उर्वरित भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असून तापमानाचा पारा चढलेला आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगा मालिकेत सोमवारी अत्यंत थरारक आणि नाट्यमय सामना पाहायला मिळाला. श्रीलंका आणि इंडिया यांच्यातील रोमांचक सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, जिथे दोन्ही संघांनी 265 धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यांश शेडगे आणि विपराज निगम यांनी अर्धशतकं झळकावली, पण श्रीलंकेनेही जोरदार प्रत्युत्तर देत सामना बरोबरीत आणला. शेवटच्या क्षणी धावबादाच्या निर्णयावरून आणि पंच खेळाडू वादामुळे मैदानावर गोंधळ निर्माण झाला. नंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका संघाने विजय मिळवला. मात्र विजयानंतरही खेळाडूंमध्ये मोठा तणाव निर्माण झाला, ज्यामुळे सामना आणखीन चर्चेत आला. आयसीसी वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने विजयी सलामी देत पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केलाय. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम फलंदाजी करत 170 धावा केल्या, तर पाकिस्तानचा डाव 106 धावांवर गुंडाळला. दीप्ती शर्मा हिने 5 विकेट्स घेत ती T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 166 विक्रम केलाय. तर स्मृती मानधना हिने 68 धावांची खेळी करत T20 वर्ल्ड कप मधील 5व्या अर्धशतकासह मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
मराठी हॉरर कॉमेडी भूतम भयमचा टीजर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. विनोद, रहस्य आणि थरार यांचा अनोखा संगम असलेल्या या टीजरमध्ये बेरोजगार भत्त्याच्या मागे लागलेल्या 7 मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. मात्र या प्रयत्नादरम्यान ते एका रहस्यमय आणि अनपेक्षित घटनांच्या जाळ्यात अडकतात. ऑरेंज ज्यूस गँग पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. भव्य व्हिज्युअल आणि दमदार हॉरर कॉमेडी टचमुळे टीझर चर्चेत आहे. हा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.